नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण समाज कल्याण विभागामार्फत विविध शिष्यवृत्तींसाठी महा-डी-बी-टी पोर्टलवर शाळांचे रजिस्ट्रेशन कसे करायचे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. याकरिता आपल्याला Google Chrome किंवा कोणत्याही ब्राउझरवरती जाऊन महा-डी-बी-टी असं टाकून सर्च करायचं आहे. महा-डी-बी-टी असं सर्च केल्यानंतर येणारी पहिलीच वेबसाईट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि खाली महा-डी-बी-टी असं लिहिलेलं आहे. त्याला आपण क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप या ठिकाणी विविध ऑप्शन आहेत लॉग इन वगैरे, परंतु आपल्याला शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं असल्याने प्री मॅट्रिक स्कॉलरशिपला आपण क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी जेवढ्या आपल्याला विविध स्कॉलरशिप दिसतात त्यातले कोणत्याही एका स्कॉलरशिपच्या नावाला आपण क्लिक करायचं आणि लॉग इन टू अप्लाय या लॉग इन टू अप्लाय हा जो ऑप्शन दिसतो ह्याला आपण क्लिक करूया. आणि आता या ठिकाणी आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. तर या ठिकाणी आपण जर नीट पाहिलं असलं तर आपल्या लक्षात येईल की लाल अक्षरामध्ये त्यांनी एक सूचना दिलेली आहे की त्याच्यामध्ये जे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन शाळा करत आहे तर त्यांचा जो पासवर्ड आणि युजर आय डी असणार आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. तर युजर आय डी काय असणार आहे तर या ठिकाणी त्यांनी सांगितले बघा, प्री म्हणजे सुरुवातीला PRE ही अक्षरं टाकायचे, अंडर कोर्स म्हणजे जी छोटी रेष असते आडवी, त्याच्यानंतर SE आणि मग 27 म्हणजे इथून जो पुढचे आहेत गुणाकाराचं चिन्ह दिसते फुल्या, तर त्याच्याऐवजी आपल्याला तिथे यू डॅश कोड टाकायचा आपल्या शाळेचा, म्हणजे 27 पासून यू डॅश कोड स्टार्ट होतो. तर 11 अंकी यू डॅश कोड एंटर केल्यानंतर परत अंडर कोर्स आणि प्रिन्सिपल हे जे नाव आहे हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. आणि मग पासवर्ड मध्ये pass@123. तर आता आपण एक उदाहरण बघूया. आपण या ठिकाणी एंटर करूया. सुरुवातीला आपल्याला PRE म्हणजे P कॅपिटल PRE, त्याच्यानंतर आपल्याला अंडर कोर्स आडवी रेष जी खालच्या बाजूला असते ती प्री, त्याच्यानंतर SE हे कॅपिटल आहे, त्यानंतर आपल्या शाळेचा यू डॅशबोर्ड टाकायचा आहे, त्यानंतर परत अंडर कोर्स टाकून परत प्रिन्सिपल हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिलाय त्याप्रमाणे टाकायचा आहे. तर हे झालं आपलं युजर आय डी. आणि त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, डिफॉल्ट पासवर्ड आहे, तो नंतर आपल्याला चेंज करावा लागणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला हा पासवर्ड एंटर करायचा आहे, P कॅपिटल pass@123, आणि इथे दिलेला कॅप्चा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि लॉग इन हिअर याला क्लिक करायचं. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला ते पासवर्ड बदलण्यासाठी सांगत आहेत, मात्र हे करत असताना त्यांनी इथे आधार नंबर विचारलाय, तर मुख्याध्यापकांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे त्या आधार नंबर टाकल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरती OTP येईल आणि तो OTP आपल्याला एंटर करून पासवर्ड चेंज होईल. म्हणजे आधार नंबर, मोबाईल नंबर, नवीन जो पासवर्ड आपण बनवणार तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर आता आपण या ठिकाणी आधार नंबर टाकूया. आधार नंबर टाकलेला आहे, त्यानंतर मोबाईल नंबर टाकलेला आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो पासवर्ड एंटर करायचा आहे तो पासवर्ड हा स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये एक कॅपिटल अक्षर, एक कोणतं तरी न्यूमेरिक नंबर असले पाहिजेत आणि एक स्पेशल कॅरेक्टर त्यामध्ये असलं पाहिजे, म्हणजे @ वगैरे. तर मी या ठिकाणी आमच्या शाळेसाठी एक पासवर्ड बनवत आहे. तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड तुम्ही या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि तो दोनदा टाकायचा आहे. या ठिकाणी तो दोनदा सेम पासवर्ड टाकून या ठिकाणी गेट OTP फॉर आधार याला आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP मोबाईल वरती आलेला आहे, तो मोबाईल नंबर मुख्याध्यापकांचा दिलेला, तर तो जो OTP आलेला आहे SMS मध्ये तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. आपण आता तो एंटर करूया. तर या ठिकाणी आपण आपलं लॉग इन झालेलं आहे, नवीन पासवर्डने आपण लॉग इन केलेलं आहे. पासवर्ड चेंज झाल्यानंतर OTP आला होता, OTP टाकून आपण पासवर्ड चेंज केला आणि नवीन पासवर्डने आता आपलं लॉग इन झालेलं आहे. तर आपल्याला स्कूल प्रोफाईलवरती जायचं आहे. स्कूल प्रोफाईलमध्ये या ठिकाणी ज्या गोष्टी ऑलरेडी फील्ड आहेत त्या सोडून, त्या एडिट होत नाही आहेत, त्या सोडून बाकीच्या ज्या महत्त्वाच्या किंवा ज्या कंपल्सरी आहेत, ज्याला स्टार केलेलं आहे, त्या स्टार केलेल्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी फिल करायच्या आहेत. आणि त्या फिल केल्यानंतर खाली जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी स्कूल प्रिन्सिपल इन्फॉर्मेशन आणि स्कूल
क्लर्क इन्फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर, मुख्याध्यापकांचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी, तसंच जे शाळेचे क्लर्क असतील किंवा उपशिक्षक, समजा ज्या शाळेमध्ये क्लर्क नाही आहेत तर तिथे उपशिक्षक वगैरे उपशिक्षकांचंही तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. तर त्यांचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे टाकून मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे, ईमेल आय डीवरती ओ टी पी येणार आहे आणि हे ओ टी पी त्या ठिकाणी एंटर करून मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी ऑलरेडी मी ते केलेलं आहे. तर तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर खाली सेव्ह बटन आहे, या सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. म्हणजे मुख्याध्यापक यांचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला ओ टी पी प्राप्त करून व्हेरीफाय करायचं आहे. ईमेल आय डीसुद्धा आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. म्हणजे प्रत्येकावरती सेपरेट ओ टी पी येणार आहेत. त्याचप्रमाणे क्लर्क असतील किंवा उपशिक्षक असतील त्यांच्याही मोबाईल नंबर टाकून तो ओ टी पी प्राप्त करायचा आहे आणि आलेला ओ टी पी टाकून नंबर व्हेरीफाय करायचा आहे. ईमेल आय डीसाठी ओ टी पी प्राप्त करायचा, ईमेल आय डीमध्ये जो ओ टी पी आलेला असेल तो टाकून ईमेल आय डी व्हेरीफाय करायचा आहे. आणि हे केल्यानंतर आपली स्कूल प्रोफाईल या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि स्कूल प्रोफाईल झाल्यानंतर मग आपल्याला याच्यानंतरचं जे काम आहे स्टुडंट प्रोफाईल, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती कशी घ्यायची वगैरे हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. याबाबत जर काही अडचण असतील तर तुम्ही नक्की कळवा.